कारण की जिथे ट्युशन असेल किंवा कॉलेज असेल तिथं बाहेर बघा फास्ट फूडचे गाडे लागलेले असतात किंवा त्याच्यानंतरचा विपरीत परिणाम मुलींना PCOD आणि PCOSची समस्या जाणवू लागलेली आहे। तर पालकांनी वेळ किंवा तुमच्या मुलींना PCODचा त्रास असेल तर PCODची समस्या नक्की कमी होते। नमस्ते, जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, PCOD आणि PCOS हे शब्द बरेच वेळा आपण काही स्त्रियांच्या तोंडातून ऐकतो की मला PCOD आहे, PCOS आहे, त्याच्यामुळे माझं वजन वाढलेलं आहे, असं बरेच वेळा आपण ऐकत असतो। पण नेमकं PCOD आणि PCOS म्हणजे काय हे आपल्याला माहिती नसतं। तर PCOD आणि PCOS हे मासिक पाळी संदर्भातले आजार आहेत। तर PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज। तर पॉली म्हणजे अनेक, त्याच्यानंतर सिस्टिक म्हणजे गाठी आणि ओव्हरियन डिसीज म्हणजे अंडाशयाचा आजार, असं त्याचा उल्लेख होतो, पूर्ण अर्थ त्या शब्दाचा होतो। तर हा जो आजार आहे ना, म्हणजे आपल्या त्या अंडाशयाला अनेक गाठी येतात आणि ज्या वेळेस अंडाशयाला अनेक गाठी येतात त्यावेळेस आपलं जे हार्मोन्स आहे त्याचा समतोल बिघडतो आणि समतोल बिघडल्यानंतर PCODचा त्रास हा होतो। तर मैत्रिणींनो, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज यालाच PCOD म्हणतात आणि ज्यावेळेस आपल्या हार्मोन्सचा समतोल बिघडतो त्यावेळेस आपल्याला PCOD हा होतो। आणि PCODचे कारण बरेच वेळा कोणते आहेत माहिती का? अनुवंशिकता, जर अनुवंशिक आईला किंवा आत्याला किंवा अनुवंशिकतेने आपल्याकडे येणारा आजार आहे। त्याच्यानंतर बैठे जीवनशैली, आता बरेच स्त्रिया आहेत त्यांचं ऑफिसला वगैरे बैठे काम आहे, मुली आहेत त्या मुली ज्या कॉलेजला वगैरे जातात त्यांचा बैठेचा अभ्यास असतो आणि त्याच्यामुळे बैठे जीवनशैली, त्याच्यानंतर चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार, त्याच्यानंतर ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव, याच्यामुळे PCOD हा त्रास होतो। त्याच्यानंतर याचे लक्षणे काय आहेत? तर मैत्रिणींनो, नियमित पाळी न येणे, आता बऱ्याच वेळा कधी कधी पाळी नियमित येत नाही, गोळी घेतल्याशिवाय पाळी येत नाही, बरेच वेळा पाळी बंद होते। त्याच्यानंतर चेहरा, हात, पाय, पोटावरती लव म्हणजे असे केस येतात बघा, एक्स्ट्राचे जे एकदम काळे काळे केस येतात, लव येतात आणि त्याच्यानंतर स्थूलपणा वाढतो, वजन वाढतं, पोटाचा घेर वाढतो, त्याच्यानंतर केस गळती जास्त होते। तर ही त्याची लक्षणे आहेत। तर त्याच्यावरती PCODवरती उपाय पण आहेत, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घेऊन त्याच्यानंतर योग्य व्यायाम आणि योग्य आहार घेऊन तुम्ही PCODची समस्या दूर करू शकता। 17-18 वर्षाच्या मुलींना पण आता PCOD आणि PCOSचा त्रास सुरू झालेला आहे, कारण की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जातात त्यावेळेस त्यांचा बसून अभ्यास असतो, त्याच्यानंतर तिथून ट्युशनला जायचं, ट्युशनला पण ते 2 ते 3 तास बसून असतात, तिथे पण त्यांचा अभ्यास हा बसून असतो। त्याच्यानंतर घरी आल्यानंतर ट्युशनचा, त्याच्यानंतर कॉलेजचा, शाळेचा अभ्यास तो बसून करायचा, त्यांच्या शरीराची काहीच हालचाल होत नाही, ॲक्टिव्हिटी होत नाही, त्याच्यामुळे मुलींचं वजन वाढतं आहे। त्याच्यानंतर त्यांची चुकीची जीवनशैली आणि त्याच्यातच मुलं आता बाहेरचे जे फास्ट फूड आहे, बेकरी पदार्थ आहे, मसालेदार पदार्थ आहे हे जास्त खात आहे, कारण की जिथे ट्युशन असेल किंवा कॉलेज असेल तिथं बाहेर बघा फास्ट फूडचे गाडे लागलेले असतात किंवा त्याच्यानंतर जे बेकरी पदार्थ आहेत किंवा मसालेदार पदार्थ आहेत त्याचे हॉटेल असतात आणि जी मुलं कॉलेजला वगैरे जातात ती सर्व ब्रेकमध्ये तिथं नाश्ता वगैरे करतात। तर घरचं जे ताजं अन्न आहे, जो सात्विक आहार आहे, तो मुलं शक्यतो खात नाही, बाहेर गेल्यानंतर फास्ट फूड वगैरे ते खातात, कारण की त्यांना जास्त त्याची चव लागलेली आहे। पण याचा विपरीत परिणाम मुलींना PCOD आणि PCOSची समस्या जाणवू लागलेली आहे। तर पालकांनी वेळेतच सावध झालं पाहिजे, आपल्या मुलींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि 17-18च्या वयामध्येच मुलींचं फार वजन वाढतंय, हार्मोन्स अनबॅलन्स होत आहे, त्याच्यानंतर PCODची समस्या होते। तर माझ्याकडे असंच 17 वर्षाची श्वेता आहे आलेली आणि तिला PCODची समस्या झालेली आहे आणि ती कॉलेज करते, सध्या 11वीत आहे आणि तिला PCODची समस्या झालेली होती आणि तिचा दवाखाना पण सुरू होता। दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी तिला गोळ्या वगैरे सुरू केल्या आणि तिचे पिरियड रेग्युलर नव्हते आणि माझ्याकडे क्लास जॉईन केल्यानंतर तिने 3 महिन्यामध्ये तिचा जो PCODचा जो त्रास आहे तो कमी केलेला आहे। तिचा पिरियड आता 3 महिन्यामध्ये रेग्युलर झालेला आहे, म्हणजे अगोदर गोळी घेतल्याशिवाय तिला पिरियड येत नव्हता, तिच्या रेग्युलर गोळ्या चालू होत्या
आणि आता त्या गोळ्या पण बंद झालेल्या आहेत. तर तिची जे जीवनशैली आहे ती बदलली. झोप पुरेपूर मिळत नव्हती. 4 ते 5 तासाची झोप घेत होती, तर ती आता 6 ते 7 तासाची झोप घेते. त्याच्यानंतर व्यायामाने तिने वजन कमी केलं तिचं, आणि वजन फॅट लॉस केला, आणि फॅट लॉस झाल्यानंतर तिचं 3 महिन्यामध्येच पिरियड रेग्युलर झालेला आहे. अजून पूर्ण तिचं वजन पण कमी झालेलं नाही आहे, पण जो फॅट लॉस झालेला आहे बाकीचा 3 महिन्यामध्ये त्याच्यामध्येच तिला छान रिझल्ट आलेला आहे. तिचं पिरियड्स रेग्युलर झालेले आहेत. गोळी न घेता तिचं आता पिरियड्स जे आहेत ते रेग्युलर येत आहेत. तर त्याच्यासाठी आपल्या मुली जर बाहेर फास्ट फूड खात असतील, त्यांचं वजन वाढलेलं असेल, त्यांना पिशिओडीचा त्रास असेल, किंवा इतर स्त्रिया असतील त्यांना पिशिओडीचा त्रास असेल, तर हा त्रास कमी करायचा असेल तर आपली जी जीवनशैली आहे चुकीची आहे, चुकीचा आहार आहे, ताणतणाव आहे, व्यायामाचा अभाव आहे, तर हे सर्व आपण बदललं पाहिजे. आणि 100% पिशिओडीचा जो त्रास आहे, PCOSचा त्रास आहे, मासिक पाळी येत नसेल तर नक्कीच ही समस्या दूर होते. तर श्वेताने 3 महिन्यामध्ये मात केलेली आहे PCODवर, आणि ती आता गोळी घेत नाही, काही नाही, रेग्युलर अजूनही व्यायाम करते, कारण की तिचं अजून वजन कमी करायचं बाकी आहे. आणि तिच्यासोबतच आज मी एक्सरसाइजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर ह्या ज्या एक्सरसाइज आहेत ती रोज करते. ते 1 ते 1.5 तास एक्सरसाइज करते, आणि रोज 5 किलोमीटर चालते तिच्या बाबांसोबत. तर तिच्या घरातले पण पुरेपूर लक्ष देत आहेत की तिची शारीरिक जी हालचाल आहे ती जास्तीत जास्त झाली पाहिजे, जेणेकरून तिचा जो हा त्रास आहे तो त्रास कमी होणार आहे. तर पालकांना पण ज्यावेळेस मुलांना त्रास होतो त्यावेळेस पालकांना पण त्रास होतो, आणि हा त्रास कधी कमी होईल म्हणून पालक पण प्रयत्न करतात. त्याच्यासाठी तिचे घरचे तिचं डाएटचं, त्याच्यानंतर तिच्या चालण्याकडे लक्ष देतात, तिला व्यायामाला आणून सोडतात. तिचा श्वेताने इतक्या छान पद्धतीने इतक्या कमी वयामध्ये तिला जो त्रास झाला तो लगेच तिने कमी केलेला आहे. तर तुम्ही पण जर समजा तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही पण लगेच कमी करू शकता. त्यांची पिशिओडीची समस्या कमी व्हावी त्याच्यासाठी मी जे 1 ते 1.5 तास एक्सरसाइज करते, तर त्याच्यातले जे काही व्यायाम आहेत तो भाग 1 मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. कारण की जर समजा तुम्हाला पिशिओडीचा त्रास असेल किंवा तुमच्या मुलीला पिशिओडीचा त्रास असेल तर ह्या ज्या एक्सरसाइज आहेत त्या नक्की करा, ज्या मी श्वेताकडून करून घेतलेल्या आहेत. आणि श्वेताने 3 महिन्यामध्ये तिचा पिरियड जो आहे तो रेग्युलर केलेला आहे. तर तुम्ही घरी ह्या एक्सरसाइज नक्की करा, आणि सुरुवातीला फक्त हळूहळू एक्सरसाइज करा. सुरुवातीला 10 ते 20 वेळा करा, आणि जसं जसं काउंटिंग वाढेल तसं तसं तुम्ही एक एक्सरसाइज 50 ते 60 वेळा किंवा 100 वेळा तरी करा. आणि ज्या हेवी एक्सरसाइज आहे उठ बस करायच्या त्या फक्त 20 ते 30 वेळा करा, कारण की मांड्या तुमच्या जास्त दुखतील, पण त्या एक्सरसाइजने जास्त फरक पडतो. तर ज्या एक्सरसाइज श्वेताने केलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर करते. तर हा भाग 1च आहे, कारण की सर्व एक्सरसाइज जर एका व्हिडिओमध्ये दाखवल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर भाग 2 आणि भाग 3 पण मी तुमच्यासाठी घेऊन येणारच. जो पिशिओडी त्रास कमी करण्यासाठी जे व्यायाम आहेत ते मी करून घेतलेले आहेत, आणि ह्या जी समस्या आहे तिची ती कमी झालेली आहे. तर तिची समस्या कमी झाल्यानंतर, तिचे पिरियड रेग्युलर झाल्यानंतरच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर हे जे व्यायाम आहेत ते घरी तुम्ही नक्की करा, आणि
पीसीओडीची समस्या जर समजा तुम्हाला दूर करायची असेल तर योग्य आहार घेणं, त्याच्यानंतर योग्य व्यायाम करणं पण फार महत्त्वाचं आहे. त्याचसोबतच तुमचा जो दवाखाना आहे तो पण सुरू पाहिजे. दवाखान्यातली डॉक्टरांनी दिलेली ट्रीटमेंट ती पण पूर्ण करायची आहे. त्यासोबतच व्यायाम आणि हेल्दी डाएट तर फारच महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही सातत्याने फॉलो केलं पाहिजे. 1 ते 3 महिने तरी तुम्ही स्वतःला दिलं पाहिजे. 1 ते 3 महिन्यानंतर तुम्हाला बरोबर तुमचा जो पिरियड आहे तो रेग्युलर होणार आहे. पण तुमच्या शरीराचं थोडा जरी वजन तुमचं कमी झालं का लगेच तुमचा जो पिरियड आहे तो रेग्युलर होतो. कारण की श्वेताचं रेग्युलर झालेलं आहे पिरियड गोळी न घेता. त्याच्यानंतर माझ्याकडे येणाऱ्या सारिका ताई, त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या ताई होत्या त्यांचा हार्मोन्स अनबॅलन्स त्रास होता, तो त्यांची पण पिरियड अनियमित होती, ती पण नियमित झालेली होती फक्त हेल्दी आहार आणि व्यायामाने. तर त्याच्यासाठी तुम्ही सातत्याने व्यायाम करायचा, हेल्दी आहार घ्यायचा आहे, तुमची समस्या नक्कीच कमी होणार आहे. आणि श्वेतासोबत मी जे एक्सरसाइज केलेले आहेत त्या खूप फायदेशीर आहेत आणि त्या एक्सरसाइज तुम्ही घरी नक्की करा. तुम्हाला पीसीओडीचा त्रास असेल किंवा तुमच्या मुलीला त्रास असेल तर तुम्ही हे एक्सरसाइज नक्की करा. आणि हा भाग 1 आहे एक्सरसाइजचा. त्याच्यानंतरचा भाग 2 आहे, तो मी लवकरच घेऊन येईल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर समजा तुमचा पीसीओएसची समस्या जर दूर करायची असेल तर ह्या एक्सरसाइज घरी नक्की करा. आणि हळूहळू एक्सरसाइजची सुरुवात करायची आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू काउंटिंग हे वाढवायचं आहे. पण एक्सरसाइज सोबत हेल्दी आहार घेणं पण फार महत्त्वाचं आहे, म्हणजे तुमचा जो त्रास आहे तो कमी होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर समजा काही समस्या असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.